हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण 2, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, याचा भाग 3 ऐकूया. कोणतंही काम करताना आत्मविश्वास असावा, अहंकार असू नये. मीच हे काम करू शकेन, दुसऱ्या कुणाला ते जमणार नाही, माझंच बरोबर आहे असा आग्रह नसावा. कुणी विचारल्या वाचून सल्ला देऊ नये, कुणाला शिकवायला जाऊ नये. अगदी आपल्या मोठ्या मुलामुलींना देखील आपण शक्यतो काही सांगू नये, त्यांना ते आवडत नाही. जर कधी सुचवायचंच झालं तर ते अत्यंत प्रेमानं, नम्रतेनं सुचवावं. सर्वांशी गोड बोलावं, त्यानं माणसं जोडली जातात. सर्वत्र सावधानता हवी. ध्यानात, नामात, चालण्यात, बोलण्यात सावधानता हवी. आयुष्यामध्ये बेसावधपणाने एक शब्द जरी मुखातून गेला तरी तो फार नुकसान करतो. जितकं तुम्ही मोठं व्हाल तितकं हे सांभाळलं पाहिजे. मोठेपणा सोपा नाही. तुम्ही मोठं झाल्यावर तुमच्याकडून एक शब्द जरी बेसावधपणानं कुणाला जिव्हारी वर्मी लागेल असा बोलला गेला तर तो जन्मभर नडतो, कायमचं वैर संभवतं. म्हणून फार सावध राहावं. मला वाटतं रोज माझे दोष तुम्ही मला दाखवावे, म्हणजे मी ते काढण्याचा प्रयत्न करेन. स्वामी म्हणतात, 10 पैकी 8 दोष तुम्ही स्वतःच शोधून काढू शकाल, मला ते सांगायचं कारणच नाही. पण एखादाच दोष असा असतो की जो अगदी हाडात मुरलेला असतो, तेवढाच नेमका मी सांगेन. बाकीचे दोष मी दाखवण्याची जरुरी नाही. आपण एखाद्याला बोललो की आपल्या लक्षात येतं आपण उगाच बोललो. हे ज्याचं त्याला जाणवलं की तो दोष आपोआप जातो. मी माझं म्हणू नये हे बरोबर, पण जे कार्य केलं गेलं त्याची व्यवस्था लावणं हे आपलं कर्तव्य आहे की नाही? असं विचारल्यावर स्वामी म्हणतात, आहे ना, ते जरूर करावं, पण इदन्न मम म्हणून करावं. हे परमेश्वराचं आहे म्हणून सर्व करावं. जसा मुनीमजी आपल्या धन्याचा व्यवहार चोख ठेवतो. लाखो रुपयांचा व्यवहार असला तरी तो धन्याचा आहे, माझा याच्याशी काही संबंध नाही, तसंच समजून आपण आपली सर्व कर्म करावी. असंख्य कर्म केली तरी त्याचा अभिमान येऊ देऊ नये. मी माझं म्हटलं की कर्माचा अभिमान येतो, तिथं सावध असावं. इथं हे एवढं सगळं उभारलं गेलं. परमेश्वर कृपेने सर्व झालं. क्षणभर देखील मला असं वाटलं नाही की हे माझं आहे, मी उभारलं आहे. आजच नव्हे तर 20 वर्षांपूर्वीही असं वाटलं नाही. म्हणून सर्व करून मी पुन्हा शांत समाधानी राहू शकतो. तुम्ही परवा भाऊबीजेच्या दिवशी मला विवेकानंदांची गोष्ट सांगितली. तसं माझं काम करण्यासाठी मी वेगळं काही करायला हवं का? जास्त वाचन? स्वामी म्हणतात, नाही, सतत अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यवहारात वागताना तो परमात्माच सर्व ठिकाणी भरून आहे असा बोध ठेवून वागा. मधून मधून तो बोध खाली येतो. त्यासाठी स्वामी स्वरूपानंद सांगत, दिवसातून एकदाच 2 तास ध्यान करण्यापेक्षा 5-7 वेळेला 10-15 मिनिटं असं ध्यानाला बसत चला, म्हणजे सोहम हा बोध सतत राहण्यास मदत होईल. तसंच आपण करावं. आपला उपयोग जगात असेल तोपर्यंतच आपण राहावं असं वाटणं, यात अहंकार आला का? हो, हा अहंकारच आहे. माझा उपयोग दुसऱ्याला व्हावा असं वाटणं म्हणजे मी कुणीतरी आहे, आपला उपयोग लोक करून घेणार आहेत असा भाव आहे. कुणी संत देखील असं म्हणत नाहीत. तसं पाहिलं तर जगात एकही निरुपयोगी वस्तू नाही. प्रत्येक अणुरेणूचा उपयोग आहे. पण आपण असा विचार न करता आपल्याला जे काम दिलं असेल ते करून ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु असं म्हणावं. आपला सगळा भार परमेश्वरावर टाकावा. नाहीतर आपण एकटे काहीच करू शकत नाही, परमेश्वरच आपल्याकडून सर्व करून घेतो असा भाव असावा.
आज इथेच थांबूया. यानंतरचा या प्रकरणातला चौथा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सत्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.